डेव्हलप करण्याचं काम चालू आहे. तर या दादांना विचारू की झाड कसं डेव्हलप करताय ते. का दादा झाड कसं डेव्हलप करताय तुम्ही? झाड खालून पिवळे सुटे वगैरे काढून घ्यायचे आणि वरती एकदम नॉर्मल स्टॉप करायचा. कारण झाड मध्ये जोपर्यंत आपण झाड पकडत नाही म्हणजे धरत नाही बाई थ्रेल मारून तोपर्यंत ही काडीमध्ये स्टोरेज उतरून जाईल आणि काडी दमदार बनून जाईल. अजून काही? आणि मध्ये हे काटे वगैरे जे छाटले ना आपण ते सगळे काढून असे व्यवस्थित मोकळं करून मोकळं दिसायला पाहिजे, जेणेकरून मोकळं दिसेल ते झाड. आणि अडचणवरती घाण थोडीफार राहू पण नाही द्यायची डायरेक्ट. हो का? थोडीफार काहीच नाही राहू द्यायची. तुमचा म्हणजे तुम्ही असं सांगून राहिले का काही डायरेक्ट काही अनुभव वगैरे आहे का दादा तुम्हाला? नाही तर मग काही शेतकऱ्यांना भरपूर अनुभव आहे. कुठे कुठे जाता तुम्ही? आम्ही गुजरात, राजस्थान, इथं अहमदनगर, सांगोला साईड, सांगोला तिकडे पण जाता का तुम्ही? हो, प्रत्येक ठिकाणी जातो आम्ही. बघा दादांनो की यांचं म्हणणं असं आहे की खालून झाड जरा मोकळं करायचं आणि मध्ये पण झाड मोकळं करायचं, काटे वगैरे काढून घ्यायचं. आणि जे ते सांगताय की वरती जी केन आहे ती नॉर्मल दाबायची, जेणेकरून जास्त रब पण मारायचं नाही, काही नाही, आणि झाड पण व्यवस्थित दिसतं. हे बघा तुम्ही आता बघू शकता किती भारी छान झाड आहे. धन्यवाद मित्रांनो. आणि तुम्ही पण असंच झाड वगैरे छाटणी करा.